संशोधनाच्या चौथी पायरी म्हणजे काय आहे तर नमुना निवडीची आहे. या नमुना निवड, आता नमुना निवड म्हणजे काय तर नावाप्रमाणेच त्यामध्ये काय आहे तर नमुना घ्यावा लागतो आपल्याला. नमुना निवड या संकल्पनेतूनच आपल्याला असं जाणवतं इथं काहीतरी आपल्याला प्रातिनिधिक स्तरावर कशाची तरी निवड करायची आहे. आता ज्या विषयाचं आपण अध्ययन करणार आहोत त्या विषयाच्या सगळ्याच घटकांची निवड आपण करू शकत नाही. आता उदाहरणार्थ मागे आपण एक उदाहरण घेतलं होतं की ग्रामीण भागातल्या आपल्याला शैक्षणिक स्थितीचं अध्ययन करायचं आहे. तर मग आपण काय केलं होतं त्यासाठी एक विशिष्ट भूभागाची निवड केली. आता उदाहरणार्थात आपण जर एका गावाची निवड केली तर त्या गावातल्या सगळ्याच लोकांची निवड काय आपण संशोधनासाठी करू शकत नाही है ना, कारण सगळी लोकं काय तर आपल्याला सारखीच माहिती देतील. मग काय उपयोग झाला 100 लोकांची निवड करून की जी माहिती आपल्याला एकाच माणसाकडून मिळणं शक्य होतं. तर मग आपण 100 लोकांची इंटरव्ह्यू घेण्यामध्ये आपला टाईम आणि आपले श्रम आपण व्यस्त केले है ना, म्हणजे वेस्ट वाया घालवला आपण. म्हणजे संशोधन करत असताना आपल्याला प्रातिनिधिक घटकांची म्हणजे उत्तरदात्यांची निवड करावी लागते की जे काय आहेत आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची माहिती देऊ शकतील आणि सारखी म्हणजे ज्या माहितीमध्ये समानता आहे अशी माहितीही टाळली जाईल. समान असलेली माहिती खूपही प्राप्त झाली तर तिचा काय उपयोग होणार आहे, काहीच होणार नाही. म्हणून आपल्याला अशा मोजक्याच लोकांची निवड किंवा मोजक्या उत्तरदात्यांची निवड करावी लागते, ज्याला नमुना निवड असं म्हटलं जातं. नमुना निवडतो. आता उदाहरणार्थ जर आपण बाजारामध्ये गहू आणायला गेलो किंवा तांदूळ आणायला गेलो तर आपण त्या तांदूळ कसा आहे हे पाहण्यासाठी आपण पूर्ण पोत्यामध्ये हात फिरवत बसत नाही है ना, किंवा पूर्ण आपण बुडामध्ये हात घालत नाही तांदूळ कसा आहे हे पाहण्यासाठी. तर आपण काय करतो तांदूळ चांगले आहेत की कसे आहेत ह्या पाहण्यासाठी फक्त आपण एक थोडेसे मोठभर तांदूळ उचलतो आणि हातामध्ये आपण बघतो की ते चांगले आहेत की कसे आहेत असे घासून पाहतो थोडेसे आहे ना, हाताने बोटाने आपण घासून पाहतो आणि मग त्याच्यावरून आपल्याला अंदाज येतो की पोटातले सगळेच तांदूळ हे चांगले असतील, पोत्यातले सगळे गहू हे चांगलेच असतील. म्हणजे आपण हातामध्ये जे काही थोडे गहू नमुना म्हणून उचललेले आहेत तर हे त्या पोतातल्या गव्हाचं किंवा त्या तांदळाचं ते प्रतिनिधित्व करत असलेलं आपल्याला दिसून येतात. आता जसं आपण भात ठेवलेला आहे शिजायला आणि भात शिजलाय की नाही हे पाहण्यासाठी आपण काय प्रत्येक तांदळाची तिथं परीक्षा घेत नाही, प्रत्येक भाताचा शीत आपण दाबून पाहत नाही, तर फक्त त्याच्यातले 2-3 शीत आपण दाबून पाहतो की भात शिजलाय की नाही. म्हणजे हे काय आहेत त्या संपूर्ण पातेल्यामध्ये जो तांदूळ आपण शिजवायला ठेवलेला आहे त्या संपूर्ण तांदळाचं प्रतिनिधित्व ते शीत करत असलेलं आपल्याला दिसतं. आणि आपण ते 2-3 भाताचे शीत दाबून बघितले की आपल्याला काय तो अंदाज येतो की भात आता शिजत आलेला आहे असं आपण समजतो. आपण सगळ्याच तांदळाला काय असं टच करतो का, शिजलाय की नाही बघतो का प्रत्येक दाण्यादाण्याला, तर नाही आहे की नाही. म्हणजे नमुन्यासाठी आपण थोड्या तांदळाची परीक्षा घेतो किंवा थोड्या भाताच्या शीताची आपण परीक्षा घेत असतो. आणि म्हणूनच म्हटलं जातं की काय आहे शीतावरून भाताची परीक्षा आहे की नाही. म्हणजे आपल्याला नमुने हे अशा पद्धतीने निवड, म्हणजे नमुन्याची निवड करत असताना आपण दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा नमुने निवडत असतो. नमुना निवडणं संशोधनामध्ये ही बाब आपल्यासाठी काही नवीन नाही आहे, ही काय आहे आपण करतच असतो. आपल्या सामान्य जीवनामध्ये सुद्धा आपण असे अनेक प्रसंग असतात की जिथे आपल्याला नमुन्यांची निवड ही करावीच लागते. आणि नेमकी याचाच वापर आपण इकडे संशोधनामध्ये सुद्धा करत असतो. म्हणजे आपला जो भूभाग आहे संशोधनासाठी जो निवडलेला आहे आपण त्या प्रत्येक घटकांची आपण निवड करू शकणार नाही. आता एखाद्या गावाची लोकसंख्या 10,000 असेल 1,000 असेल तर इतक्या लोकांना आपण नमुना म्हणून निवडू शकणार नाही, कारण त्या ठिकाणी काय आपला वेळ श्रम आणि पैसा खूप लागण्याची शक्यता असते. आणि मग जी गोष्ट थोड्या घटकांची निवड केल्याने साध्य होत असेल तर मग एवढ्या मोठ्या समुदायाची निवड करण्याचं काहीच कारण नाही. आणि त्यासाठी मग आपण काय करतो तर थोड्या लोकांना त्यामधून निवडत असतो. आता उदाहरण 100 लोकांना 200 लोकांनाच आपण निवडलं तर काय होईल, त्यामधूनही आपल्याला संशोधनाचे निष्कर्ष चांगल्या प्रकारचे मांडता येतात. तर ही अशी नमुना निवडीची प्रक्रिया किंवा त्याचा अर्थ असलेला आपल्याला लक्षात येतो. मग याचेही वेगवेगळे प्रकार आहेत नमुना निवडीचे देखील. संभाव्य नमुना निवड, गैरसंभाव्य नमुना निवड असे त्याचे प्रकार असलेले आपल्याला दिसून येतात. तर त्यामध्ये आहे मग संशोधनाच्या उद्दिष्टानुसार संशोधनकर्ता संशोधनाचा आराखडा तयार करतो.
त्यानंतर त्याला त्या संशोधन आराखड्यानुसार कार्य करण्यासाठी तो सुरुवात करतो. संशोधन विषयाच्या संदर्भात संपूर्ण समग्राचे संशोधन करता अध्ययन करू शकत नाही, कारण वेळ, पैसा, परिश्रम या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच आपल्याला संशोधन करायचं असतं आणि आपल्याला संशोधनाच्या संदर्भात आपले निर्णय घ्यावे लागतात. मग आपण विषय जेव्हा निश्चित करतो तर तेव्हा मग आपल्याला नमुन्यांची निवड पण निश्चित करावी लागते. म्हणजे प्रातिनिधिक नमुने त्यातले निवडावे लागतात. नमुना निवडताना संशोधकाला वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब करावा लागतो. म्हणजे शास्त्रीय दृष्टिकोनातून नमुन्यांची निवड करावी लागते. आपल्याला पाहिजे तो नमुना, आपल्याला आवडतो तो नमुना असं आपण त्यामध्ये भेदभाव करू शकत नाही. तर त्या नमुना निवडीच्या काही शास्त्रीय पद्धती आहेत, तर त्या पद्धतींचा अवलंब करून आपल्याला नमुन्यांची निवड ही करावी लागते. नमुना निवडीच्या प्रामुख्यानं 2 पद्धती आहेत. एक आहे संभाव्य नमुना निवड पद्धती आणि दुसरी आहे गैरसंभाव्य नमुना निवड पद्धती. संभाव्य नमुना पद्धतीने नमुन्याची निवड करायची असेल की असंभाव्य नमुना पद्धतीने नमुना निवडायचा आहे याचा निर्णय संशोधकासच घ्यावा लागतो. नमुना निवड करताना समग्राची एकरूपता, प्रातिनिधिक नमुन्याची शक्यता आणि निष्कर्षाची पर्याप्तता या नमुना निवड पद्धतीच्या मूलतत्वांचे संशोधनकर्त्याला पालन करावे लागते. त्यामुळे नमुना हा योग्य आहे की प्रातिनिधिक स्वरूपाचा आहे हे आपल्याला लक्षात येतं आणि अशा नमुन्याच्या आधारावर काढलेले निष्कर्ष हे संपूर्ण समग्राला लागू पडतात. नमुना निवडत असताना आपण जर संशोधन पद्धतीचा अवलंब केला, त्याच्या ज्या शास्त्रीय पद्धती आहेत नमुना निवडीच्या त्याचा अवलंब करून जेव्हा आपण त्या घटकांची निवड करतो, प्रातिनिधिक घटकांची, आणि त्यांच्याकडून जेव्हा आपण तथ्याचं संकलन करतो, त्या संकलनाच्या आधारे जेव्हा आपण आपल्या संशोधनाचे निष्कर्ष मांडतो तेव्हा ते पूर्ण समग्राला लागू होतात. म्हणजे आपल्याला नमुना निवडत असताना देखील शास्त्रीय पद्धतींचा अवलंब करावा लागतो. तिथं आपल्याला आपल्या मनाच्या पद्धती ह्या चालणार नाही. तर अशा प्रकारे संशोधनाची ही 4थी प्रक्रिया असलेली किंवा पायरी असलेली आपल्याला दिसून येते. यानंतरचा टप्पा आहे किंवा पायरी आहे संशोधनाची तथ्य संकलन आणि तथ्याचे वर्गीकरण. तथ्य संकलन आणि तथ्यांचे वर्गीकरण. आता आपण संशोधनाचे आपले गृहीत कृत्य काढलेले आहेत. त्यानंतर आपण संशोधनाचा आराखडा ठरवला. यानंतर आपण नमुन्यांची निवडही केलेली आहे. आता मग काय करायचं पुढच्या टप्प्यामध्ये किंवा पुढच्या पायरीमध्ये, तर आपल्याला तथ्याचं संकलन करावं लागेल. म्हणजे आपण जो विषय संशोधनासाठी निवडलेला आहे त्याच्यासाठी आता आपल्याला माहिती गोळा करावी लागणार आहे, ज्याला आपण संशोधनाच्या भाषेमध्ये तथ्याचं संकलन असं म्हणतो. इंग्रजीमध्ये ज्याला डाटा कलेक्शन असं म्हटलं जातं. मग आपला विषय काय आहे, तर त्या विषयाच्या अनुषंगानेच आपल्याला तथ्याचं संकलन हे म्हणजे माहिती करावी लागणार आहे. मग माहिती गोळा करण्याचे किंवा तथ्य संकलित करण्याचे 2 प्रकार आहेत. ते आहे प्राथमिक तथ्य संकलन आणि द्वितीयक तथ्य संकलन. म्हणजे प्रायमरी डाटा कलेक्शन अँड सेकंडरी डाटा कलेक्शन. आता प्रायमरी डाटा कलेक्शन किंवा प्राथमिक तथ्य संकलन म्हणजे काय, तर जेव्हा एखाद्या तथ्याचं संकलन आपण त्या उत्तरदात्यांकडे जाऊन करत असतो किंवा एखाद्या व्यक्तीकडे जाऊन त्या संबंधित विषयाची माहिती घेतो तेव्हा त्याला प्राथमिक तथ्य असं म्हटलं जातं. प्राथमिक तथ्य हे असे तथ्य आहेत की जे अगोदर कुठेच नसतात, की ज्याची माहिती आपण सर्वप्रथम संकलित करणार आहोत, त्याला प्राथमिक तथ्य म्हटलं जातं. म्हणजे हे तथ्य किंवा ही माहिती आपल्याला लोकांकडे गेल्यानंतरच मिळत असते किंवा आपण ती लोकांकडून जमा करत असतो. म्हणजे ह्या माहितीसाठी आपल्याला लोकांशी संपर्क साधावा लागतो आणि मग तेव्हा ती माहिती आपल्याला मिळते. तर अशा प्रकारे मिळवलेली जी माहिती असते, आपण जी स्वतः मिळवतो माहिती एखाद्या घटकाकडून, एखाद्या व्यक्तींकडून, एखाद्या समूहाकडून, समुदायाकडून, तेव्हा ती प्राथमिक तथ्य संकलन असं त्याला म्हटलं जातं, की जे अगोदर कुणी केलेलं नसतं, म्हणजे जे प्रकाशित नसतं. आता दुसरा जो तथ्य संकलनाचा प्रकार आहे तो आहे द्वितीयक तथ्य संकलन, ज्याला म्हटलं जातं, ज्याला सेकंडरी डाटा कलेक्शन असंही म्हटलं जातं. सेकंडरी डाटा कलेक्शन किंवा द्वितीयक तथ्य संकलन हे काय आहे, तर इतरांनी गोळा केलेली माहिती, इतरांनी प्रकाशित केलेली माहिती, इतरांची अप्रकाशित माहिती ही आपण आपल्या संशोधनाच्या संदर्भात संकलित करत असतो, की जेणेकरून आपलं संशोधन करत असताना आपल्याला ह्या द्वितीयक
तथ्यांचं काय करता येतं तर संदर्भ घेता येतं. त्या आपल्या माहितीच्या संदर्भामध्ये तिथले जर आपल्याला लागू पडत असेल, तिथली माहिती सेकंडरी जो डाटा कलेक्शन आहे तो जर आपल्याला उपयुक्त ठरत असेल तर आपण ती तसं घेऊ शकतो. म्हणजे आपल्या संशोधनाला त्यामुळे आधार मिळण्यासाठी मदत होत असते. आता शैक्षणिक स्थितीचा आपण ग्रामीण भागामधलं अध्ययन करायचा असा एक विषय एक नमुन्यासाठी किंवा उदाहरणासाठी घेतलेला आहे. तर मग आता आपल्याला काय करावं लागेल इथे की शैक्षणिक स्थितीच्या संदर्भात या अगोदर कुणी अभ्यास केलेला आहे का, या अगोदर कोणाचं संशोधन झालेलं आहे का, म्हणजे अशा संशोधनांचं आपल्याला काय करावं लागेल, अगोदर वाचन करावं लागेल. मग कोणाची त्यावर PhD झालेली आहे का, कोणाची MPhil झालेले आहेत का, किंवा वर्तमानपत्रामध्ये त्याविषयी शैक्षणिक स्थितीबद्दलची कधीतरी ग्रामीण भागातली माहिती आलेली आहे का, कोणत्या मासिकामध्ये ते आलेले आहे का, कोणत्या जर्नल्समध्ये आलेलं आहे का, किंवा टी व्हीवरच्या कुठल्या सोशल मीडियामध्ये त्या संदर्भात काय दिलं गेलेलं आहे का. तर हे सगळं आपल्याला माहिती आपल्या विषयाच्या अनुषंगाने आपण कलेक्ट करू शकतो. यालाच काय म्हटलं जातं तर तथ्याचं संकलन म्हटलं जातं. मग अशी आपल्याला द्वितीयक स्रोतावर आधारित असलेली म्हणजे दुसऱ्यांनी कलेक्ट केलेली, जी आपण कलेक्ट केलेली नाही पण इतरांनी पण त्यांच्या संशोधनामध्ये केलेली आहे आणि ज्याच्यामध्ये काय आहे सत्य आहे, जे वास्तव आहे, अशी माहिती जर खरी आहे असं आपल्याला वाटत असेल तर आपण अशा माहितीला किंवा अशा तथ्यांचं संकलन आपल्या संशोधनाच्या संदर्भामध्ये करू शकतो. आता हे झालं आपलं तथ्य संकलनाची प्रक्रिया. आता यानंतरचं काय आहे तर तथ्यांचं आपल्याला वर्गीकरण करावं लागतं. परत जी माहिती आपण गोळा केलेली आहे ह्या माहितीला काय करावं लागेल, आपल्याला त्याचं वर्गीकरण करावं लागेल, क्लासिफिकेशन करावं लागेल, तर आपल्याला आपल्या संशोधनाचे निष्कर्ष मांडणं हे सोपं होतं. आता तथ्यांचं वर्गीकरण कसं करायचं तर जो आपण ग्रामीण भागातल्या शैक्षणिक स्थितीचा अध्ययन करायचा असा विषय एक निवडलेला आहे, तर आपण जेव्हा उत्तरदात्यांना संपर्क करू तेव्हा आपण त्यांची शैक्षणिक स्थिती विचारणार आहोत, त्यांच्या कुटुंबातले की कुटुंबामध्ये किती लोक शिकलेले आहेत, मग त्याच्यामध्ये महिला किती शिकलेल्या आहेत, पुरुष किती शिकलेले आहेत, आणि मग त्यांचं प्राथमिक शिक्षण आहे का, माध्यमिक आहे का, उच्च माध्यमिक आहे का, पदवी आहे का, पदव्युत्तर आहे. मग असे आपल्याला काय करावं लागेल त्यांच्या शिक्षणाचं वर्गीकरण करावं लागेल आणि त्या वर्गीकरणामध्ये मग आपल्याला त्या घटकांचा त्या व्यक्तींचा समावेश तिथे करावा लागेल. त्याचप्रमाणे मग आपल्याला स्त्री पुरुष असंही वर्गीकरण करता येईल. स्त्रियांना पुरुषांना आपल्याला वेगवेगळ्या वर्गामध्ये करता येईल की जेणेकरून मग आपल्याला काय म्हणता येईल की स्त्रियांमध्ये शिक्षणाचं प्रमाण इतकं आहे आणि पुरुषांमध्ये इतकं आहे. जर आपण त्यांच्या जातीचा पण मुद्द्याला जर आपल्या संशोधनामध्ये आपल्या प्रश्नावलीमध्ये जर स्थान दिलेलं असेल तर मग आपल्याला जातीचं पण वर्गीकरण करता येईल, आपल्याला धर्माच्या आधारे पण वर्गीकरण करता येईल, आपल्याला प्रादेशिक स्तराच्या किंवा आपण जर वेगवेगळ्या खेड्यांचा अभ्यास केलेला असेल तर आपल्याला वेगवेगळ्या खेड्यांचं पण वर्गीकरण करता येईल. तर अशा प्रकारे जर आपण तथ्य संकलन करत असताना आणि ते संकलित केलेल्या तथ्याचं वर्गीकरण केलं साम्यभेदाच्या आधारावर, त्यांच्यामध्ये काय समानता आहे आणि त्या संकलनामध्ये काय भेद आहे, काय फरक आहे, त्या आधारे काय करता येतं तर आपल्याला वर्गीकरण करता येतं, क्लासिफिकेशन करता येतं, है ना. जसं विद्यार्थ्यांचं क्लासिफिकेशन केलं जातं मार्क्सच्या आधारे, है ना. फर्स्ट क्लासचे विद्यार्थी, मेरिटचे विद्यार्थी, त्यानंतर B+चे विद्यार्थी आणि Cचे विद्यार्थी, असं जे क्लासिफिकेशन केलं जातं तर हे क्लासिफिकेशन इथंही आपल्याला करावं लागतं की त्यामुळे काय होत असतं आपल्याला आपले निष्कर्ष हे पक्के करता येतात. आपल्याला काटेकोरपणे निष्कर्ष मांडणे हे संशोधनामध्ये क्लासिफिकेशनमुळे शक्य होतं आणि त्यामुळे मग आपल्याला तथ्य संकलना केल्यानंतर आणि तथ्यांचं जेव्हा आपण वर्गीकरण करतो ह्या वर्गीकरणाच्या संदर्भात मग आपल्याला काही टेबल्सचे म्हणजे आपल्याला सारण्यासुद्धा तयार करता येतात, ग्राफ तयार करता येतात, म्हणजे आलेख तयार करता येतात आणि मग ह्या माहितीला आपल्याला अगदी व्यवस्थित क्रमबद्ध पद्धतीने मांडता येणं शक्य होतं. कशी आहे म्हणजे ही माहिती पाहता क्षणी जेव्हा एखादी व्यक्ती आपली ही आपण केलेलं संशोधन वाचत असतो किंवा पाहत असतो आणि तेव्हा जर आपण ही माहिती वर्गीकरण केलेलं असेल, त्याचे टेबल्स तयार केलेले असतील तर ही सोपी आणि सुटसुटीत सहज वाचता येण्यासारखी ती माहिती दिसून येते आणि बघणाऱ्याला म्हणजे बघणाऱ्या व्यक्तीला ती पटकन लक्षात येते की कसं म्हणजे वर्गीकरण केलेलं आहे, कशी ही माहिती कलेक्ट केलेली आहे. तर यासाठी म्हणजे आपल्यालाही अभ्यास करणं हे सोयीचं होतं. म्हणून संशोधनामध्ये आपल्याला काय करावं लागतं तर तथ्य संकलित करणं इतकंच कार्य नाही तर आपल्याला मग त्याचं वर्गीकरणसुद्धा तथ्यांचं करणं हे आवश्यक ठरतं आणि या संकलनाच्या आधारावर मग आपल्याला
संशोधनाचं कार्य करावं लागतं. आता पुढची पायरी आहे आपल्याला तथ्यांचं विश्लेषण आणि निष्कर्षण, 6वी पायरी आहे ही. आता जे तथ्य संकलन केलेलं आहे आपण, तर त्याचं वर्गीकरण केलं आपण. वर्गीकरण केल्यानंतर मग आपल्याला त्याचं विश्लेषण करावं लागतं. म्हणजे त्या माहितीला परत एकदा सांगावं लागतं आपल्याला. जसे आपण त्याचे टेबल्स तयार केलेले आहेत, जसे आपण त्याचे वर्ग पाडलेले आहेत वेगवेगळे, आता स्त्री पुरुष असे जो 2 आपण वर्ग 2 टेबल्स जर तयार केलेले असतील आपल्याला, तर त्या दोन्ही टेबल्सचा विश्लेषण आपल्याला स्वतंत्ररित्या करता येणं शक्य होतं. तथ्यांचे विश्लेषण आपल्याला करावे लागते. विश्लेषण ही एक व्यापक प्रक्रिया आहे. त्यात परस्पराशी संबंधित अनेक कार्यांचा समावेश होतो. संकलित केल्याच्या तथ्यांचे परीक्षण करणे, तथ्यांचे वर्गीकरण पाडणे, तथ्यांचे सांकेतीकरण करणे, तथ्यांच्या सारण्या आणि कोष्टके तयार करणे, संख्याशास्त्रीय निष्कर्षाचे प्रतिपादन करणे, या सर्व गोष्टींचा समावेश हा विश्लेषणाच्या प्रक्रियेमध्ये होत असतो. विश्लेषणाची प्रक्रिया ही गुंतागुंतीची आहे, म्हणून त्यातील प्रत्येक उपक्रियेची माहिती संशोधन करण्यास आवश्यक आहे. विश्लेषणानंतर त्या विषयाच्या संदर्भात निष्कर्ष मांडले जात असतात. तर म्हणजे विश्लेषण हे अगोदर करावं लागतं आपल्याला. तथ्याचं संकलन वर्गीकरण केलं की मग काय करतो आपण, त्याचं विश्लेषण करत असतो. विश्लेषण करण्याची प्रक्रिया ही गुंतागुंतीची आहे, थोडीशी गुंतागुंतीची आहे. कारण काय आहे, हे आपल्याला म्हणजे आताच लक्षात येणार नाही. जेव्हा आपण संशोधन करतो तेव्हा मग आपल्याला हळूहळू हे सगळ्या गोष्टी लक्षात येण्यासाठी मदत होत असते. म्हणजे तर अशा प्रकारे आपल्याला ह्या पायरीमध्ये तथ्यांचं विश्लेषण करण्याची प्रक्रिया दिसून येते. मग विश्लेषणाची प्रक्रिया पार पाडल्यानंतर मग आपला पुढची पायरी आहे ती निष्कर्षाची आहे. म्हणजे तथ्यांचं आपण विश्लेषण करतो. एकदा का विश्लेषण झालं की मग त्या विश्लेषणातून काय सार निघतो, त्याच्यातनं म्हणजे मुख्य आपल्याला काय म्हणायचं आहे हे. जेव्हा आता स्त्री पुरुष हे 2 आपण क्लासिफिकेशन केले, वर्गीकरण केलं शिक्षणाच्या संदर्भातले, तर मग आपण विश्लेषण करताना काय म्हणणार की पुरुषांपेक्षा स्त्रियांची संख्या ही शिक्षणामध्ये कमी असलेली दिसेल किंवा शैक्षणिक स्थिती ही निम्न दर्जाची आहे स्त्रियांची, असं आपण म्हणणार आहे. मग ह्या वयोगट हा सुद्धा आपल्याला क्लासिफिकेशनसाठी धरता येतो. ह्या वयोगटातल्या व्यक्ती इतक्या शिकलेल्या आहेत, त्या वयोगटातल्या इतक्या शिकलेल्या आहेत, ह्या पुरुष इतके शिकलेले आहेत, स्त्रिया इतके शिकलेले आहेत. असं विश्लेषणामध्ये भरपूर विश्लेषण आपल्याला त्या टेबल्सचं करता येतं किंवा त्या घटकांचं करता येतं. पण मग त्याच्यातून काय नंतर आपल्याला त्या विश्लेषणाचे निष्कर्ष मांडावे लागतात. मग नेमकं त्याच्यामधून एक म्हणजे आपल्याला काय नेमक्या वाक्यामध्ये नेमक्या शब्दामध्ये मग आपल्याला निष्कर्ष हे मांडावे लागतात. मग आता शेवटला आपल्याला काय निष्कर्ष मांडता येतील की स्त्रियांचं प्रमाण हे पुरुषांपेक्षा शिक्षणामध्ये कमी आहे, असं एका वाक्यामध्ये आपण त्या विधानाला मांडू शकतो. हे आपला निष्कर्ष झाला आपल्या संशोधनाचा. मग ह्या निष्कर्षाप्रती येण्यासाठी आपल्याला किती काय करावं लागलेलं आहे ना. म्हणजे तेव्हा कुठे आपण ह्या निष्कर्षाला येऊन पोचलेले आहोत. संशोधनाची प्रक्रिया कशी आहे ते अगोदरच सांगितलं होतं मी. दुधाचं तूप तयार करणं, दुधापासून तुपाची जी प्रक्रिया आहे, प्रत्येक जी स्टेज आहे तशीच संशोधनाची आहे. दूध आहे 1 लिटर, पण त्याचं तूप किती काढलं आहे आपण, 1/2 किलो तूप निघालेलं आहे त्याच्यातून. 1 लिटर दुधामधून 1 किलो तूप निर्माण होऊ शकत नाही. तसं संशोधनामध्ये आपण एवढी माहिती जमा केलेली आहे खूप, पण तेवढं सगळं त्याचे निष्कर्ष नसतात. तर त्यामधून काय करावं लागतं आपल्याला, चाळून ती माहिती काढावी लागत असते आणि मग संशोधनाचे निष्कर्ष आपल्याला त्याच्यातून मांडता येणं हे शक्य होत असतं. यानंतरची आपल्या संशोधनाची 7वी पायरी आहे निष्कर्षाचे निर्वचन आणि अहवाल लेखन. संशोधन प्रक्रियेतली ही शेवटची पायरी होय. अध्ययनाच्या आधारे काढलेले निष्कर्ष कोणत्या सिद्धांताच्या अनुरूप आहेत किंवा सुसंगत आहेत याचा मागोवा घेऊन त्या सिद्धांताच्या आधारे आपल्या पाहणीचे स्पष्टीकरण केले जाते. अशा प्रकारे निष्कर्षाच्या स्पष्टीकरणास संशोधन भाष्य किंवा निर्वचन असंही म्हटलं जातं. थोडक्यात संशोधनामधून मांडलेल्या निष्कर्षाचा व्यापक अर्थाचा शोध घेणे म्हणजेच निर्वचन होय. त्याकरिता संशोधनकर्त्यास आपल्या विद्यमान सिद्धांताच्या किंवा विश्वसनीय अशा उपलब्ध ज्ञानाच्या निकषावर पुनर्परीक्षण करावे लागते. या निष्कर्षामध्ये
या निष्कर्षामध्ये येणाऱ्या सैद्धांतिक तत्वांचाही आपल्याला शोध घ्यावा लागतो. तसेच निर्वचनाद्वारे संशोधनकर्त्यास आपल्या निष्कर्षाचे खरे महत्त्व आणि त्याचा वास्तविक अर्थ कळू शकतो. निष्कर्षाचे स्वरूप हे असेच का आहे हेही कळण्यास त्याला मदत होत असते. निष्कर्षाचे निर्वचन केल्यानंतर संशोधनाचं कार्य संपतं. परंतु संशोधनकर्त्यांनी केलेले संशोधन हे लोकांपर्यंत पोहोचवण्याकरिता त्या संशोधनाचा अहवाल तयार करावा लागतो किंवा अहवाल तयार करणं हे आवश्यक कार्य आहे. अन्यथा केलेले संशोधन हे संशोधनकर्त्यापुरताच मर्यादित राहील. म्हणून संशोधनाचा अहवाल तयार करणे आवश्यक असून या संशोधनाचे ते शेवटचे कार्य आहे. संशोधन अहवालामध्ये मग आपल्याला परत प्रस्तावना लिहावी लागते, त्या समस्येचं वर्णन करावं लागतं, संशोधनाचा उद्देश, अध्ययनाचं क्षेत्र, नमुना निवड पद्धती, अध्यापनाची पद्धती, संशोधन कार्याचं संघटन, विश्लेषण, निर्वचन, निष्कर्ष, सूचना इत्यादी सर्व गोष्टींचं आपल्याला सविस्तर विवरण देणं गरजेचं असतं. अहवालासोबत आपल्याला आवश्यक ती परिशिष्टसुद्धा जोडावी लागतात. अशा प्रकारे संशोधन ही एक प्रक्रिया असून त्या प्रक्रियेत अनेक पायऱ्या किंवा टप्प्यांचा समावेश होत असलेला दिसून येतो. संशोधन प्रक्रियेतली प्रत्येक पायरी ही महत्त्वाची आहे. जर संशोधन प्रक्रियेतील एक पायरीमध्ये चूक झाली तर त्याचा संपूर्ण संशोधनावर परिणाम होत असतो. म्हणून संशोधनकर्त्याने किंवा संशोधकाने प्रत्येक पायरीवर अत्यंत काळजीपूर्वक काम करणं महत्त्वाचं आहे. नाहीतर मग काय आहे, ज्या संशोधनाच्या कोणत्याही टप्प्यावर किंवा कोणत्याही पायरीवर आपल्याकडून थोडंसं जरी दुर्लक्ष झालं तर त्याचे परिणाम आपल्याला निष्कर्षामध्ये पाहावयास मिळणारे असतात. आणि म्हणून संशोधकाने प्रत्येक पायरीवर संशोधनाचे जे 7 टप्पे बघितले आपण, पायऱ्या आहेत, त्या अत्यंत काळजीपूर्वक त्या ठिकाणी काम करणं गरजेचं आहे. अशा आपल्याला ह्या 7 पायऱ्या असलेल्या एकूण दिसून येतात.